नमस्कार. पस्तुरीच्या सर्व प्रेक्षकांना मी वृंदा आशय जोशी मनापासून नमस्कार करते आणि आपल्या सर्वांचं स्वागत करते. आज पस्तुरीच्या मंचावर आलेल्या आहेत आदरणीय माननीय कुलगुरू इंदुताई काटदरे. इंदुताई, आपलं मनपूर्वक स्वागत आहे या मंचावरती. नमस्कार. पुनरुत्थान विद्यापीठाच्या इंदुताई काटदरे पस्तुरीच्या मंचावर आलेल्या आहेत हे सांगतानाच मला तुम्हाला हे सांगायला अधिक आवडेल, खरं म्हणजे आज पस्तुरीचा मंच आलेला आहे देवगिरी रेडिओ केंद्राच्या मंचावरती. आणि म्हणून सुरुवातीलाच मी या ठिकाणी या रेडिओ केंद्राचे संचालक श्रीयुत डॉक्टर दिवाकरजी कुलकर्णी आणि श्रीयुत लक्ष्मीकांतजी धोंड यांचे मनापासून आभार मानते की त्यांनी पस्तुरीला ही संधी दिलेली आहे. आपण या यूट्यूब चॅनलवरून वेगवेगळे कार्यक्रम अनेक वेळेला पाहता. भारताच्या या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये सेवा मातृभूमीची, सेवा मातृभाषेची या अंतर्गत आपण विविध उपक्रम घेत आहोत. साहित्याचं अध्ययन आणि अध्यापन या उपक्रमाला आपण जो भरभरून प्रतिसाद दिलेला आहे त्याबद्दलही मी आपली मनपूर्वक आभारी आहे. आता आपण जी नवीन संकल्पना निवडलेली आहे ती संकल्पना आहे भारतीयता. आणि या संकल्पनेअंतर्गत अनेक वेगवेगळे वक्ते त्यांच्या विषयासह, त्यांच्या क्षेत्रासह आपल्याला या ठिकाणी भेटतील. त्यातलं आजचं हे पहिलं पुष्प. खरं म्हणजे आपण भारतात राहतो, आपण भारताचे नागरिक आहोत, आपण आपल्या देशावर प्रेम करतो. पण भारतीयता म्हणजे काय हे जर समजून घ्यायचं झालं तर बऱ्याच वेळेला आपल्या मनाचा गोंधळ उडालेला दिसतो. आणि कुठेतरी माझ्या स्वतःच्या मनाचा जो हा काही गोंधळ उडालेला होता त्याचा शोध अनेक वक्त्यांच्या मार्गदर्शनातून मिळावा म्हणून या उपक्रमाचं आपण आयोजन केलेलं आहे. या उपक्रमात आज ज्यांच्यामुळं मला भारत थोडा बहुत कळाला असं वाटतं त्या माननीय इंदुताईंची मुलाखत श्री लक्ष्मीकांतजी धोंड हे घेणार आहेत. या मुलाखतीला प्रारंभ करण्यापूर्वी मी या ठिकाणी आमंत्रित करते या केंद्राचे संचालक डॉक्टर दिवाकरजी कुलकर्णी यांना. त्यांनी आपल्याशी 2 शब्द बोलावे अशी मी त्यांना विनंती करते. नमस्कार. आज पस्तुरी यूट्यूब चॅनल आणि सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ संचलित रेडिओ देवगिरी 91.2 मेगाहर्ट्स वारसा लोकसंस्कृतीचा या दोन्ही संस्थांच्या वतीने हा अतिशय महत्त्वपूर्ण कार्यक्रम इथे संपन्न होतो आहे. मी आपणा सगळ्यांचं या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो आणि आदरणीय इंदुताईंना नमस्कार करतो. आपण जाणतो की भारतीय परंपरा, भारतीय चिंतन याला एक मोठी आणि अशा प्रकारची प्रदीर्घ परंपरा आहे या सगळ्या विषयाला. आणि मनुष्य जीवनाच्या विविध अंगांच्या मध्ये आणि सखोल चिंतन करून भारतीय तत्त्वज्ञान हे अखिल विश्वामधल्या मनुष्याच्यासाठी नाही केवळ, तर जे जे सृष्टीमध्ये आहे त्या सगळ्याच्याच कल्याणासाठी इथल्या ऋषीमुनींनी चिंतन मनन केलेलं आहे. या सगळ्या चिंतन मननावरती सांप्रतच्या काळामध्ये, वर्तमान काळामध्ये ज्या भारतातील अनेक मान्यवर मंडळींनी यथार्थ प्रकाश टाकलेला आहे त्यांच्यापैकी एक असलेल्या आदरणीय इंदुमतीताई काटदरे आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. हा अतिशय आनंदाचा विषय आहे की आज पस्तुरी यूट्यूब चॅनल आणि रेडिओ देवगिरी या दोन्हीच्या संयुक्त विद्यमाने आणि हा एक प्रदीर्घ ज्ञान सत्राचा लाभ आपल्या सगळ्यांना होणार आहे. मी आपणा सर्वांचं पुनश्च एकदा मनपूर्वक स्वागत करतो या कार्यक्रमामध्ये. आणि आपल्यामध्ये आदरणीय लक्ष्मीकांतजी धोंड आणि आदरणीय इंदुमतीताई काटदरे यांच्यामध्ये अधिक वेळ न घेता आपली रजा घेतो. या कार्यक्रमाला मनपूर्वक शुभेच्छा देतो. धन्यवाद. इंदुताई नमस्कार. नमस्कार.
रेडिओ देवगिरीचे श्रोते आणि पस्तुरी यूट्यूब चॅनलचे सगळे प्रेक्षक यांना मी एक गोष्ट सांगू इच्छितो. इंदुमती काटदरे, ज्यांना आम्ही इंदुताई असं म्हणतो, यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल एक वाक्य मला बोलायचं आहे. आपल्या भारतीय परंपरेमध्ये 2 संस्कृती खूप महत्त्वाच्या आहेत. एक ऋषी संस्कृती आणि दुसरी कृषी संस्कृती. ऋषी संस्कृतीनी चिंतन मनन करून मानवी जीवनाचं उत्थापन करण्याच्या दृष्टीनं जी तत्व मांडली, जो अभ्यास मांडला, जी जीवनशैली दिली, ज्याला नंतर मग संस्कार संस्कृती हे शब्द लागले, आणि तो जो वारसा आहे तो वारसा पुढे चालवण्याचं काम आजच्या काळात ज्या व्यक्ती करतात त्यापैकी इंदुताई आहेत. म्हणून ऋषितुल्य व्यक्तिमत्व असलेल्या इंदुताईंना पुन्हा एकदा मी प्रणाम करतो. आणि आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत म्हणण्यापेक्षा त्यांच्याकडून खूप गोष्टी जाणून घेणार आहोत. इंदुताई, आपला जो प्रवास आहे, या प्रवासामधला आमच्यासमोर आलेला टप्पा आहे की तो हा भारतीय शिक्षण पद्धती. आता भारतीय शिक्षण पद्धती किंवा भारतीय शिक्षण प्रणाली हा शब्द जेव्हा आम्ही उच्चारतो तेव्हा आमच्या लक्षात येत नाही, मग आम्ही जे शिकतो ते काय आहे आणि भारतीय शिक्षण पद्धती ते काय आहे. हा जो आमचा गोंधळ झालेला आहे या पिढीचा, हा गोंधळ होण्यामागची भूमिका काय आहे, का बरं गोंधळ झालेला असला. जेव्हा आपल्यासारखी माणसं भारतीय शिक्षण पद्धतीचा अवलंब करावा असं म्हणतात, मग आमच्यासारखी काही माणसं विचारतात की मग आपण जे करतो आहोत ते भारतीय शिक्षण नाही आहे का. तर याचं जरा आम्हाला उत्तर हवं आहे आपल्याकडून. धोंड सर, तुम्ही खरोखर मुळातला प्रश्न विचारला. थोडक्यात आपण बघायचं म्हटलं तर भारत हा ज्ञाननिष्ठ देश आहे. म्हणजे कसं की व्यक्ती जीवनाचे असो किंवा राष्ट्र जीवनाचे असो, जितके काही प्रश्न पडतात, जितक्या काही समस्या निर्माण होतात, त्या सगळ्यांचा हल, त्या सगळ्यांची उत्तरं भारत ज्ञानात शोधतं. म्हणून हा ज्ञाननिष्ठ देश आहे. आजकाल काय होतं, कुठल्या तरी प्रश्नांचे हल आपण युद्धभूमीवर, समरभूमीवर शस्त्रांनी युद्ध करून सोडवतो. काही वेळेला आर्थिक व्यवस्था करून सोडवतो, काही वेळेला राजकीय दृष्टिकोनातून सोडवतो. बरोबर. पण ते मुळातले हल नसतात. भारताने नेहमी सगळ्या प्रश्नांचे ज्ञानात्मक उत्तरं प्राप्त केलेली आहेत. म्हणून भारताला ज्ञाननिष्ठ देश असं म्हणतात. त्या ज्ञानाची परंपरा निर्माण व्हावी हे आपल्या सर्व ऋषींनी जाणलं. परंपरा निर्माण कशी होईल तर पूर्व पिढी नवीन पिढीला स्वतःजवळ जे ज्ञान आहे, जे कौशल आहे, जी मूल्य आहेत, जे संस्कार आहेत, ते सर्व हस्तांतरित करतील. स्वतः जवळ आहे ते सगळं नवीन पिढीला देतील. मग ती पिढी स्वतःच्या नंतरच्या पिढीला देईल. अशा प्रमाणे परंपरा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होत जातं. त्याच्यामुळे परंपरा निर्माण होती. ती संक्रमित करताना आपल्याकडून काहीतरी जोडावं हे प्रत्येकाचा प्रयत्न असतो, प्रत्येक पिढीचा प्रयत्न असतो. जोडताना दुसरा विचार, काही गोष्टी ह्याच्यातून कालबाह्य झाल्या असतील तर त्या दूर कराव्या. म्हणजे प्राप्त झालेल्या वारशाला परिष्कृत करून स्वतःच्या पुरुषार्थाने समृद्ध करून नवीन पिढीला द्यावं, ही व्यवस्था सुजाणपणे आपल्या ऋषींनी केली. याच्यात एक मुद्दा मला असं जाणवतो, तो म्हणजे असा की जुन्या पिढीने जे दिलेलं आहे ते जसंच्या तसं पुढे घेऊन जाण्यापेक्षा
त्यामध्ये स्वतः चिंतनाच्या माध्यमातून त्याला जोड देणे हा जो भाग महत्वाचा आहे. नाहीतर काय होतं, पालखीचे भोई असल्यासारखे तसं इकडून होतं. तिकडं जा. हां, म्हणून आणि म्हणून आपण हा जो मुद्दा मांडलाय तो जास्त महत्वाचा मला वाटतो, की आपण कालबाह्य झालेल्या गोष्टी सोडत जायच्या, नवीन जोडत जायच्या. म्हणून आपण केवळ ज्ञानाचे भारवाहू न न होता होता आपल्याकडून त्याला जिवंत कालानुरूप युगानुरूप परिस्थितीला साजेश, म्हणजे आजकाल इंग्रजीमध्ये म्हणतात ना, मोस्ट रेलेव्हंट टू द प्रेझेंट, असं करून दुसऱ्या पिढीला द्यायचं. ह्याच्यामुळे परंपरा निर्माण होते. अशी ज्ञान परंपरेची व्यवस्था म्हणजे शिक्षण व्यवस्था. बरं शिक्षण व्यवस्था ही मुळातली अर्थार्जनासाठी नसते, प्रतिष्ठेसाठी नसती, राजकीय क्षेत्रात काहीतरी स्थान मिळावं म्हणून नसती. ती ज्ञान परंपरेची व्यवस्था, ज्ञान परंपरा जिवंत राहावी, समृद्ध व्हावी, परिष्कृत व्हावी आणि लोककल्याणकारी राहावी, त्यासाठी म्हणून असती. तर शिक्षणाचा संबंध ज्ञानाशी आहे, ज्ञान व्यवस्थेशी आहे, ज्ञान परंपरेशी आहे. आणि या ज्ञान परंपरेचे वाहक म्हणून गुरु शिष्यांच्या एकामेकाशी ज्या संबंध आहे त्याच्याशी आहे. ह्याला म्हणतात शिक्षण. आता तुम्ही मला भारतीय भारतीय असं विचारलं, तो एक कळीचा मुद्दा आहे. कारण लोक म्हणतात ज्ञान काय सगळीकडे एकच, सगळीकडे. हो. मग भारतीय भारतीय असं काय असतं? तर मुळातून आपण समजून घ्यायला हवं की भारताची एक विशेष ओळख आहे. जशी भारताची ओळख आहे तशी जगाच्या पाठीवर सर्व राष्ट्रांची ओळख आहे. तो ओळख म्हणजे सर्व राष्ट्रांचा स्वतःचा स्वभाव. बरोबर आहे. परमेश्वराने ह्या जगाचं सृजन करताना जगाच्या पाठीवर ज्या वेगवेगळ्या प्रजा आहेत, जे वेगवेगळी राष्ट्र आहेत, त्या सर्वांना एक एक विशिष्ट स्वभाव दिला. त्याप्रमाणे त्यांची एक विशिष्ट भूमिका दिली, एक विशेष दायित्व आणि कर्तव्य दिलं. त्याला प्रत्येक राष्ट्राने जागावं. तर मग तो स्वभाव काय, हा स्वभाव कोण ओळख करून देईल त्याची? मग ज्ञान ही भारताची ओळख आहे. त्या पलीकडे ते ज्ञान काय काय सांगतं की भारताचं वैशिष्ट्य काय, मग ते त्याच्या जीवन दृष्टीचं वैशिष्ट्य असतं. म्हणजे उदाहरणार्थ जगाच्या पाठीवर अमेरिका एक राष्ट्र आहे, युरोपची अनेक राष्ट्र आहेत, आफ्रिकेत अनेक राष्ट्र आहेत, ऑस्ट्रेलिया एक राष्ट्र आहे, चीन एक राष्ट्र आहे, तसं भारत एक राष्ट्र आहे. मग भारताचा स्वभाव, त्याची मूलतत्वे काय? मग भारत असं म्हणतं आपण सगळी एक आहोत. हा मूल मंत्र आहेत. आपण सगळीच नाही, जगाच्या पाठीवर माणूस आणि माणसाशिवाय माणसा व्यतिरिक्त जितके जितके जीव आहेत, पदार्थ आहेत, केवळ जीव पण नाही, पदार्थ आहेत. म्हणजे पंचमहाभूतात्मक जगत जे आहे, वनस्पती सृष्टी आहे, प्राणी सृष्टी आहे, मनुष्य सृष्टी आहे, हे सर्व मुळातून एक आहेत. म्हणून उपनिषद वचन, किती छोटस उपनिषद वचन हे रहस्य सांगतं, सर्वम खलु इदम ब्रह्म, हे सर्व एक आहे. आणि त्या एकाचं नाव काय, तर त्याला आपल्या ऋषींनी नाव दिलं आत्मतत्व. मग त्याला कोणी ब्रह्म म्हटलं, त्याला कोणी परब्रह्म म्हटलं, त्याला कोणी आत्मा म्हटलं, कोणी परमात्मा म्हटलं. साधी सर्वसामान्य माणसं त्याला देव म्हणतात, कोणी भगवान म्हणतात, कोणी ईश्वर म्हणतात. पण ते मुळातलं जे एक तत्व आहे तेच या सृष्टीतल्या सर्व आविर्भावांचं रूप धारण करून व्यक्त झालेलं आहे. म्हणून आपण सगळी मुळातून एक आहोत. हा भारताचा मूल मंत्र आहे. अनेक नाही, एक. मग त्याच्यातून मग पुढे निःसृत होत जातं, आपण एक आहोत ना, मग आपण एकामेकाची आहोत.
आपण आत्मतत्व आहोत, ब्रह्म आहोत, आणि हे सगळं जर ब्रह्म आहे तर आम्ही एक आहोत. आम्ही एक आहोत. आम्ही एकामेकाची आहोत म्हणजे आत्मीय आहोत. आत्मीय आहोत म्हणजे तुमचा आमचा संबंध प्रेमाचा आहे. प्रेमाचा असला की आपुलकीचा असला की आपण स्वतःचा विचार न करता ज्यांच्याबद्दल प्रेम आहे त्यांचा विचार आधी करतो. आता किती सहज आहे की माझ्याजवळ खाऊ असला आणि मी जर माझ्या बहिणीला, भावाला, मुलांना, मित्रांना प्रेम करत असले ते एकटे खाणार नाही. बरोबर आहे. आणि दिल्याशिवाय खाणार नाही. बरोबर. आणि कदाचित त्यांनाच देईन आणि मी खाणार नाही. हम्म, असा हा प्रेमाचा स्वभाव आहे. प्रेमाचा संबंध देण्याचा असतो, घेण्याचा नाही. प्रेमाचा संबंध दुसऱ्यांचा विचार आधी करायचा असतो, स्वतःचा विचार आधी करायचा नसतो. म्हणून जगासाठी मी, माझ्यासाठी जग नाही, हे भारताचं सूत्र झालं. वा. ज्याला आपण अभारतीय म्हणतो त्याचं सूत्र आहे माझ्यासाठी जग. मी जगासाठी अगदी अनिवार्य झालं म्हणजे जगाकडून मला पाहिजे 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 ते मिळण्यासाठी मला जर द्यावं लागलं थोडं तर देऊ, पण देण्याचा विचार मी नाही करणार, घेण्याचा विचार करीन. अशी जी मूलसूत्र आहे त्याच्यामुळे भारताची विशिष्ट अशी ओळख निर्माण झालेली आहे. त्यात तो त्याचा स्वभाव आणि तो स्वभाव दुरतिक्रम. भारतीय माणूस असाच वागणार, शेवटी असाच वागणार. आणि म्हणून आणखीन एक रहस्याची गोष्ट सांगते. ह्याच्याच मुळे भारत चिरंजीव झाला. भारत अमर है. मग असं जिथे असेल ज्याचं असेल त्याला मरण नाही, त्याला चिरंजीवित्व आहे. आणि अगदी व्यावहारिक सत्य इतिहास प्रमाण आहे. जगाच्या पाठीवर अनेक राष्ट्र आहेत, अनेक संस्कृती आहेत. त्या सर्वांच्या आधी सुद्धा भारत होता. एकानंतर एक सगळी काळाच्या ओघात लुप्त झाली राष्ट्र किंवा संस्कृती. त्यानंतरही आपण आहोत आणि पुढे राहणार आहोत. जर ह्याच पद्धतीने वागलो तर पुढे राहणार आहोत, नाही वागलो तर मात्र खरं नाही. मग हे वागण्यासाठीच भारतीय शिक्षण पद्धती आहे का, असा प्रश्न. म्हणजे ज्याला आता आपण इंदुताई म्हणालात की इतरांचा आधी विचार करायचा. आपल्या सगळ्या ऋषीमुनींनी हेच सांगितलेलं आहे. म्हणजे पतंजलींचा विचार केला तर यमाचा आधी विचार येतो आणि यमाचा नंतर विचार, समष्टी हा येतो. किंवा त्यागावर आधारलेली आपली संस्कृती आहे. ह्या सगळ्यांचा विचार करता आणि पाश्चात्य संस्कृती किंवा इतर संस्कृतीचा की माझ्यासाठी हे जे आहे ते माझ्यासाठी आहे, त्याचा उपभोग मी घ्यायचा. हा जो दोन्हीतला फरक आहे, हा फरक मूल्यांचा जसा आहे तसा तो मूल्य शिक्षणाचाही आहे. अगदी खरं. आणि म्हणून इतर शिक्षण पद्धती आणि भारतीय शिक्षण पद्धती यामध्ये हा फरक जाणवतो. मग मला आता प्रश्न असा पडतो की ही जर आपली संस्कृती आहे, ही जर आपली शिक्षण प्रणाली आहे, तर मग आजच्या काळामध्ये गेल्या 150-200 वर्षांपासून जी आक्रमणं झालेली आहेत, त्या आक्रमणांच्यामुळं या शिक्षण पद्धतीमध्ये जो बदल झालेला आहे, आज आपली मुळं, आज आपली संस्कृती थोडी विसरल्यासारखी झालेली आहे. काय, कशासाठी दुसऱ्यांचा विचार करायचा? हा जो विचार भारतीय माणसाच्या मनामध्ये आज येतो त्याला कुठंतरी ही शिक्षण पद्धती जबाबदार आहे असं वाटतं का? हो, त्याच्यासाठी मुळातून शिक्षण पद्धती जबाबदार आहे. कसं तर भारताची स्वतःची शिक्षण परंपरा अगदी जगात सर्वात प्राचीन आहे, श्रेष्ठही आहे. कदाचित कोणी असा आक्षेप घेईल की भारतीय असून भारतीयाला श्रेष्ठ म्हणतीलच, त्यात काय. पण तसं नाही आहे. इतिहास प्रमाण आहे, वस्तुस्थिती प्रमाण आहे. पण तो मुद्दा आपण आपली श्रेष्ठतम आहे की नाही हे जगाला ठरवू देऊ. आपण असं म्हणू की प्राचीनतम तरी आहे. ती कशामुळे आहे तर भारतीय जीवनदृष्टी, भारतीय संस्कृती, भारतीय जीवनशैली हे शिकवणारं म्हणजे शिक्षण असतं.
एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत येईल कसं, तर शिकवलं जाईल म्हणून येईल. हा हा प्रत्येक गोष्ट मूल जन्माला येतं त्या आधीपासून शिकतच असतं, शिकतच असतं. प्रत्येक क्रिया, बसायला शिकला, बोलायला शिकला, ह्यांच्याच सारखं हसायला शिकला, अगदी अनुकरण करून हा शिकला. आपण शिकला हे क्रियापद प्रत्येक क्रियेला, प्रत्येक कृतीला, प्रत्येक घटनेला, प्रत्येक वेळेला आपण वापरतच असतो. म्हणून हे शिक्षण तर आलंच. असं हे सार्वत्रिक शिक्षण, सार्वकालीन शिक्षण हेच मुळात आहे की प्रत्येक गोष्ट नवीन पिढीला शिकवली जाते. ते शिकतच जातात. नसेल शिकवायची तरी शिकली जाते. शिव्या द्यायला मुलं कशी शिकतात? काय शिकवायचं असतं का आपल्याला? तरी शिकतात. ते आपोआप शिकतातच. वातावरणातून वातावरणातून शिकणार, सभोवती जी लोक असतात त्यांच्या व्यवहारातून शिकतात, प्रेरणेने शिकतात, अशा वेगळ्या वेगळ्या पद्धतीने शिकतच जातात. तर भारत जीवनाला आणि जगताला कसं बघतो, कसं समजून घेतो, त्या अनुसार अनुकूल होऊन आपली जीवनशैली कशी विकसित करतो, तेच शिक्षणाचं एक, ज्याला आपण म्हणतो विषय वस्तू आहे. कसं शिकवायचं ही एक पद्धत आहे, पण काय शिकवायचं हे विषय वस्तू आहे. मग काय शिकवायचं? तर दृष्टी शिकवायची. जीवनाकडे कसं बघायचं. आता उदाहरण म्हणून भारत म्हणतं जन्मजन्मांतरात जीवन एकच आहे. पण अभारतीय विचार म्हणतो नाही, जन्मापासून मृत्यूपर्यंतचं जीवन. पुनर्जन्म मानतच नाही, पुनर्जन्म मानतच नाही. पण त्याचा केवढा फरक पडतो. आपण जर मृत्यूनंतर आपण राहणारच नसलो, भोगून घ्या, मग काय करायचं ते करून घ्या. विचारांमध्ये फरक पडतो, लगेच व्यवहारात, मांडणीमध्ये, व्यवस्थेत, दृष्टीमध्ये एकदम फरक पडतो. मला हिशोब मृत्यूनंतर द्यायचाच नाहीये. तेव्हा आता जे काही लुबाडायचं ते लुबाडून घ्या. तुमचं जोर जितकं अजमावायचं तितकं अजमावून प्राप्त करायचं तितकं करून घ्या. काही पुढे काही नाही. इथे या जन्मात न्याय होईल तर होईल, नाही झालं तर आपण सुटलो. भारतात तसं नाही चालत. भारतात म्हणतात ह्या जन्मात केलं ना पुढच्या जन्मात भोगशील. आणि आता भोगतोय ते पूर्वजन्मी केलेल्याचं सुफळ किंवा कुफळ आहे. पूर्वजन्मीचं संचित आहे. मग संपूर्ण थिअरी, व्यवहाराची थिअरी, संबंधांची थिअरी ह्या जन्म, पुनर्जन्म, जन्मजन्मांतर ह्या सिद्धांतावर अवलंबून असते. अभारतीयांना ह्यात काही देणं घेणं नाही त्याच्याशी काय. त्याच्यामुळे खूप फरक पडतो. जो फरक आपल्याला दिसतोय तो त्याच्यामधून दिसतोय. तर भारताच्या या जीवनदृष्टीवर आक्रमण झाले की आम्ही जे जन्मजन्मांतरात मानतो तेच आता उदाहरणार्थ कम्युनिझम नाही मानत, ईसाई धर्म नाही मानत, इस्लाम नाही मानत, पुनर्जन्म नाही मानत. मग ते त्याचं आक्रमण झाल्यामुळे आपली दृष्टी बदलते, आपले व्यवहार बदलतात, व्यवस्था बदलतात, आपले विचार बदलतात, मूल्य बदलतात. हे सर्वंकष आक्रमण असतं. जे जीवन दृष्टीचं आक्रमण आहे ते सर्वंकष आहे. त्याच्यामुळे सगळं बदलतं. हे भारतीय आणि अभारतीय मुळातलं आहे. तर तुम्ही दुसरा प्रश्न जो विचारला की 150-200 वर्षापासून असं काय झालं. भारत समृद्ध असल्यामुळे, भारत आतिथ्यशील असल्यामुळे अनेक आक्रमणं इतिहासात झालेली आहेत. 1000 वर्षापासून आपल्या इथे मुघलांचं आक्रमण झालं. पण मुघलांनी आमचा भौतिक नाश केला. म्हणजे उदाहरणार्थ मंदिरं तोडली, मूर्ती तोडल्या, ग्रंथालय जाळली. हा सगळा इतिहास आपल्याला माहिती आहे. नालंदा, तक्षशिलाची विद्यापीठ अशी नष्ट झाली. पण त्यांनी भौतिक नाश केला. ज्ञान ग्रंथात असतं, ते ग्रंथ नष्ट झाले, पण ज्ञान हृदयात आणि बुद्धीत असतं ते नष्ट नाही झालं. बरोबर आहे. देवालयात मूर्ती असतात त्या तुटल्या, पण धर्मश्रद्धा नष्ट नाही झाली, कारण ते आक्रमण भौतिक स्वरूपाचं होतं. ब्रिटिशांचं आक्रमण
बौद्धिक आणि मानसिक स्वरूपाचं होतं. पहिलं त्यांचं आक्रमण झालं ते आर्थिक. त्यांनी लुटण्यासाठी म्हणून इथे आले. व्यापार करून चांगली लूट होऊ शकते म्हणून व्यापार करायला लागले. व्यापार चांगला व्हावा म्हणून राज्यसत्ता बळकावायची सुरुवात केली. त्यांना राज्यसत्तेशी इतकं देणं घेणं नव्हतं. पैसे मिळत आहेत ना, मग त्याच्यासाठी पाहिजे. आणि भारतात चिरकाळपर्यंत हे सगळं टिकावं, लूट करता यावी म्हणून मानस परिवर्तन करण्यासाठी, बुद्धिविभ्रम निर्माण करण्यासाठी शिक्षण पद्धती बदलली. शिक्षणावरचं जे हे आक्रमण आहे ते अद्याप अजून आक्रांतच आहोत असं म्हटलं तर काही त्याच्यात वावगं होणार नाही. टेक्निकली आपण 1947 मध्ये स्वाधीन झालो, पण वैचारिकरित्या, बौद्धिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या अजून आम्ही स्वतंत्र स्वाधीन झालो नाही, ही हकीकत आहे आणि दुर्दैव आहे. आणि दुर्दैव आहे. आम्हाला ते उमजत नाही, कळत नाही, हे मोठं दुर्दैव आहे. आम्हाला वाटतं IIT सारख्या प्रगत संस्थांमध्ये वाढ झाली म्हणजे आम्ही खूप शैक्षणिक विकास केला. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, रिसर्च इन्स्टिट्यूट, इंडियन काउन्सिल ऑफ कल्चरल रिसर्च, इंडियन काउन्सिल ऑफ हिस्टॉरिकल रिसर्च, अशा सगळ्या संस्था निर्माण झाल्या. त्या संस्थांमध्ये वाढ झाली म्हणजे आपण खूप विकास केला. महाविद्यालयांची संख्या वाढली, सर्व शिक्षा अभियान केलं आपण, माध्यमिक शाळा, प्राथमिक शाळांची खूप संख्या वाढवली आणि आपण अगदी 135 कोटी लोकांना शिक्षितच करून टाकणार, हे जे अभियान चाललेलं आहे ते ब्रिटिश शिक्षणाला सार्वत्रिक करण्याचं अभियान आहे. हा एक मोठा पेच प्रश्न आहे की आपण हाच मुद्दा लक्षात घेऊन माझ्या एक गोष्ट लक्षात आली. 1000 वर्षांपूर्वीच्या आक्रमणापूर्वीही व्यापाराच्या निमित्तानं रोम, इजिप्त, इराण इथली लोक आली नाही असं नाही. ज्याला आपण शक असा शब्द वापरतो, यवन असा शब्द वापरतो, पण ह्या लोकांचं इथं व्यापाराच्या दृष्टीने आल्यानंतर ते इतके समरस झाले की आज आपल्याला ओळखू येत नाही की हा मूळचा शक होता का यवन होता का कोण होता ते. त्याचं कारण असं की आपल्या संस्कृतीने त्यांना सामावून घेतलं, पण इंग्रजांचं जे आहे त्यांनी मुळावरच घाव घातला हे आपल्या बोलण्यातून आता लक्षात येतं. कदाचित त्यांचा हा मुद्दा असू शकतो की राज्यसत्ता ही जास्तीत जास्त चिरकाल जर टिकावी असं वाटत असेल तर यांची मुळं खोडून काढावीत आणि आपली मुळं रुजवावीत, या धारणेतून हा हल्ला झालेला असावा. आपल्या संस्कृतीचा अभ्यास करून ती संस्कृती कशी नष्ट करता येईल इतक्या बारकाईने त्यांनी तो अभ्यास करून हा प्रकल्प राबवलेला आहे. त्याला जर छेद द्यायचा असेल इंदुताई तर आपल्याला इतक्या मुळातून जाऊन काम करावं लागेल. अगदी खरं आहे, अगदी खरं आहे की ह्या युद्धात आपण जिंकलंच पाहिजे असा पहिला आपला निश्चय असला अगदी 100%. आणि नंतर त्यासाठी जी शस्त्रास्त्र पाहिजे ती आपल्यापाशी असली पाहिजेत. नंतर ती शस्त्रास्त्र वापरायचं कौशल आपल्यापाशी असलं पाहिजे. त्यासाठी युद्धात स्ट्रॅटेजी अँड प्लॅनिंग, व्यूहरचना कशी असती तेही आपल्याला कळलं पाहिजे. आणि त्यासाठी लागणारं साहस, ताकद आणि बुद्धी आणि धैर्य आपल्यापाशी असलं पाहिजे. मला वाटतं या संकल्पनेतूनच पुनरुत्थान विद्यापीठाची स्थापना झालेली असावी. किती बरं वाटतंय तुम्ही असे कॉम्प्लिमेंट्स दिल्यामुळे. कारण या सगळ्या गोष्टीचा विचार करून एक भारतीय शिक्षण की जे आत्तापर्यंत झालेल्या आक्रमणाला म्हणजे जसं मुळातून आक्रमण म्हणतो, ती पुन्हा आपली मुळं रुजावीत, ती खोलवर रुजावीत, जनमानसांमध्ये ती रुजावीत आणि त्याचं संवर्धन व्हावं
यासाठी खरोखरच या गोष्टीची आवश्यकता आहे. आणि जे आत्ता आपण सांगितलं की युद्ध करायचं असेल तर या सगळ्या गोष्टी पाहिजे. आणि मग त्याला एक संकल्पना म्हणू आपण त्या मागची, आणि मग मूर्त स्वरूप म्हणजे पुनरुत्थान विद्यापीठ. खरंय, पण नेमके पुनरुत्थान विद्यापीठवर यायच्या आधी आणखीन एक 2 गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. हं, हे युरोपीय लोक हं, 500 वर्षापूर्वी साधारण जगाच्या पाठीवर सर्व आक्रांत करण्यासाठी निघाले. हं, हं, त्याच्या आधी भारतातले ऋषी, ज्ञानी, व्यापारी, कारीगर, कलाकार, पराक्रमी पुरुष जगाच्या पाठीवर सर्व राष्ट्रांमध्ये सगळीकडे गेले. होते. हो. पण आम्ही जे जगाच्या पाठीवर गेलो, आमचं उद्दिष्ट होता, आमच्या जवळ ज्ञान आहे, जगाला ज्ञान देऊ. आमच्या जवळ संस्कार आहे, जगाला संस्कारवान करू. आमच्या जवळ कौशल आहे, कारिगिरी आहे, सभ्यतेने जगण्याची पद्धत आहे, जगाला करू. आम्ही श्रेष्ठ आहोत म्हणजे आर्य आहोत, जगाला आर्य करू म्हणजे कृणवंतो विश्वमार्य, अशा आपण गेलो. पण युरोपियन लोक जी 500 वर्षापूर्वी जगपादाक्रांत करायला निघाले, तर ते जिथे जिथे गेले तिथे तिथे त्यांनी मूळ रहिवाशांचा नाश केला, म्हणजे अक्षरशः मारून टाकले. नुसतं एक उदाहरण दिलं तर युरोपीय लोक अमेरिकेत गेली तेव्हा साधारण 15व्या-16व्या शतकात 9 ते 11 कोटी, ज्यांना आज ॲबॉरिजिनल्स म्हणतो, अशी लोक होती. आज 2 ते 3 कोटी आहेत. संपूर्ण जगाची जनसंख्या 10 पटीने वाढली, हे कमी झाले. हो हो हो. आफ्रिकेत सगळ्यांना गुलाम केले. ऑस्ट्रेलिया पूर्ण युरोपीय झाला. नेदरलँड सारखे पूर्ण युरोपीय झाले. नाश करणे, गुलाम बनवणे आणि वेठीस धरणे हा त्यांचा प्रयत्न राहिला. भारतात त्याच उद्दिष्टाने आले होते, पण आमची जिजिविषा, विजिगिषा इतकी प्रबळ, प्राणशक्ती इतकी प्रबळ की आम्ही क्षीणप्राण झालो. घाव सोसून सोसून त्यात प्राण नाही झालो. आम्ही आहोत अजून. ते काय, बलसंपन्न व्हायचं आहे, स्वास्थ्य संपन्न व्हायचं आहे. आम्हाला पुन्हा आमचं स्वतःचं काय, स्वतः आपण कोण ते नीट जाणून घ्यायचं आहे. पुन्हा स्वास्थ्य लाभ करायचा आहे. आम्ही अजून मेलो नाही. जगाची जशी काही राष्ट्र मेली, जर ग्रीक संस्कृती, रोम संस्कृती राहिलीच नाही, तसं आपण नाही राहिलो, असं झालं नाही. म्हणून आशा आहे. यासाठी जी प्राणशक्ती आहे ती एक भारताची अतुल्य आहे, अद्भुत आहे. हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा मला सांगायचा की ब्रिटिशांनी सर्वंकष असं दाबून टाकण्याचा, बदलून टाकण्याचा, नष्ट करण्याचा प्रयत्न केला, तरी पण खूप लोक प्रभावित होऊन गेली. मानस परिवर्तन झालं, हीनता बोधाने आपण ग्रस्त झालो, तरी पण एक वर्ग समाजाचा असा होता आणि आहे अजूनही, ज्यांना प्रबळपणे ह्याचा सामना करण्याचा उत्साह होता. अगदी तुम्हाला सांगू, 19व्या शतकाच्या अंती आणि 20व्या शतकाच्या प्रारंभ काळी लोकमान्य टिळकांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसमध्येच एक गट असा होता विद्वानांचा की ज्यांना असं वाटत होतं की ब्रिटिशांपासून आम्ही स्वाधीन होऊन जाऊ आंदोलन करून, पण ब्रिटिशांनी इतका नाश केलाय की स्वाधीन झाल्यावर आम्ही आमचं तंत्र चालवायचं कसं, देश चालेल कसा, म्हणून त्या व्यवस्था कशा असतील ह्याचं संशोधन करा, अध्ययन करा. आणि काही उत्तम ग्रंथ त्याच्यातून निर्माण झालेले आहेत. हा एक भाग. आणि दुसरा, 1857 मध्ये जसा एकीकडे स्वातंत्र्य संग्राम झाला, त्याला ब्रिटिशांनी चिरडून टाकला. त्याच वर्षी
ब्रिटिशांनी जे शिक्षण पद्धती आणि शाळा कॉलेजेस हे सगळं देशभरात विद्यापीठं सुरू वगैरे केलं सगळे. होतं ते त्याला सगळ्यांना एकत्र ऑर्गनाईज करण्यासाठी 3 विश्वविद्यालय विद्यापीठ सुरू केली, मुंबई, कलकत्ता आणि मद्रास युनिव्हर्सिटी. त्याच्यामुळे त्यांनी त्याला अगदी आवळून टाकलं. पूर्ण देशभरातलं शिक्षण या विद्यापीठांच्या माध्यमातून ब्रिटिशांच्या नियंत्रणाखाली येऊन गेलं, करकचून नियंत्रणाखाली येऊन गेलं. त्याच्या बाहेर तुम्ही काहीच करू शकत आणखी नव्हते. एक मुद्दा इंदुताई मला असं जाणवतो, रॉयल एशियाटिक सोसायटीची स्थापना झाली आणि ती करण्यामागे इंग्रजांचा हेतू खूप सूक्ष्म आणि ज्याला म्हणता येईल की तो संस्कृतीच्या नाशाकडे होता. भारतीय संस्कृतीचा अभ्यास करायचा आणि तो अभ्यास केल्यानंतर मग त्या संस्कृतीला कसं बाजूला करायचं आणि आपली संस्कृती कशी रुजवायची याच्यासाठी रॉयल एशियाटिक सोसायटीची स्थापना झाली. म्हणजे जसं विश्वविद्यालयाने किंवा विद्यापीठाने जे काम केलं ते काम विद्यापीठाच्या बाहेर राहून ह्या सगळ्या सोसायटीने केलेलं आहे. मी तुम्हाला त्याची एक म्हणजे दुर्दैवी गंमत सांगते. बर बर. ब्रिटिशांनी ठरवलं की तुम्ही म्हणाला तसं भारतीय ज्ञानसंपदेचा अभ्यास करायचा. मॅक्स मूलर वेदांचा अभ्यास करायला लागला. विलियम जोन्स संस्कृत साहित्याचा अभ्यास करायला लागला. काशीच्या पंडितांकडे जाऊन जाऊन अनेक अपमान सोसून सुद्धा त्यांनी अभ्यास केला. युरोपियन भाषांमधून अनुवाद करायला सुरुवात केला. पहिला अनुवाद केला तो मनुस्मृतीचा केला, ज्याच्या माध्यमातून समाज व्यवस्थेवर घणाघात करता येते. मनुस्मृतीचा केला. एक वेळ अशी आली ह्यानंतर, विलियम जोन्स कलकत्ताच्या उच्च न्यायालयाचा न्यायाधीश होता. त्यांनी संस्कृतचा अभ्यास केला. काशीच्या पंडितांचा अपमान सहन करून अनुवाद केला. एक वेळ अशी आली की काशीच्या पंडितांचा अभिप्राय मान्य होणार नाही, पण विलियम जोन्स म्हणेल तो मान्य होईल, हा अधिकार आला. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये आज सुद्धा दर्शनी भागावर भिंतीवर एक चित्र आहे. विलियम जोन्स खुर्चीवर पायावर पाय चढवून हातात एक छडी, जी इंग्रजी लोकांच्या हातात असायची तशी छडी घेऊन बसलाय. समोर 3 काशीचे पंडित दुःखी चेहऱ्याने कपाळावर हात ठेवून बसले की काय अबदशा आणि दुर्दशा झाली. हा त्यांचा खाक्या. भारतीय ज्ञानसंपदेचा अभ्यास करून कसं त्याला नामोहरम करायचं ह्याला म्हणतात अप्रोप्रिएशन ऑफ नॉलेज. आणि आज सुद्धा अमेरिकन युनिव्हर्सिटीजमध्ये भारतीय प्राध्यापकांना हाती धरून अप्रोप्रिएशन ऑफ नॉलेज चालूच आहे. आम्हीच त्याला मदत करतो, हे चालूच आहे. ती प्रक्रिया आजही चालूच आहे. त्याच्यासमोर सावध व्हायची गरज आहे. आता हे जे झालं अप्रोप्रिएशन, त्याच्या आधारावर सगळे वरपासून खालपर्यंत सगळे अभ्यासक्रम आणि त्याची विषयवस्तू बदलली, सिद्धांत बदलले. उच्च शिक्षणात सगळे सामाजिक विषय त्यांचे मूळ सिद्धांत बदलले, दृष्टी बदलली, बेज आधार त्याचा बदलला. हे जे होतं ते महाभयंकर होतं की ज्ञानाचं स्वरूपच बदललं. ते भारतीय ज्ञान नाही राहिलं. आणि भारतीय ज्ञान नाही राहिला तर भारत जो ज्ञाननिष्ठ देश होता तो ज्ञाननिष्ठ राहिला, पण भारतीय ज्ञाननिष्ठ नाही, अभारतीय ज्ञाननिष्ठ झाला. अजूनही आपल्या जीवनाचं, राष्ट्र जीवनाचं संचालन तर ही ज्ञाननिष्ठाच करते, कारण आमचा तो स्वभाव आहे. पण ज्ञानच मुळी अभारतीय झालं. हा भारतीय आणि अभारतीय ह्याचा फरक आहे. आता हे सगळं त्यांनी केलं. 1857 नंतर मी जे म्हटलं ना की गतप्राण नाही झाला, पण ते प्राणाचे जसे चुथडे चाललेले आहेत आत्ताही, की ते धड मरूही देत नाहीये आणि धड जगू देत नाहीये, अशी स्थिती जी आहे ती आत्ता चालली आहे. म्हणजे आपण अगदी जीवन मरण का खेळ म्हणतो ना की जीवन मरणाचा प्रश्न आहे तो असा आहे
की चुचकारता जसं मांजरी उंदराला जेव्हा खेळवते. पकडते खेळवती ती, तसं आता आपल्या राष्ट्रीय जीवन दृष्टीचं चाललेलं आहे. तर 1866 पासून राष्ट्रीय शिक्षणाच्या आंदोलनाची पण सुरुवात झाली. ते मूळ आहे की आपलं आता सावध व्हायची सुरुवात झाली. श्री अरविंदांचे मातामह म्हणजे आईचे वडील राजनारायण बसू, त्यांनी पहिली सुरुवात केली आंदोलनाची, राष्ट्रीय शिक्षणाचं आंदोलन. राजकीय आंदोलन नाही, शिक्षणाचं आंदोलन. श्री अरविंद त्या आंदोलनात सामील व्हायला बडोद्याच्या सयाजीराव महाराजांची कॉलेजचे प्रिन्सिपलची नोकरी सोडून त्या नॅशनल कॉलेजचे प्रिन्सिपल झाले. राष्ट्रीय शिक्षणाबद्दल त्यांनी खूप लिहिलं सुद्धा. पण मग दैवयोगाने, सुदैव दुर्दैव आपण नाही म्हणत, सुदैवही म्हणायला हवं, दैवयोगाने पॉंडिचेरीला गेले, त्यांचं जीवनच बदललं. मग ते योगाभ्यासात गेले आणि हे नॅशनल कॉलेजचं सगळं सुटलं. पण मग स्वामी विवेकानंद, राजनारायण बसूंनी एकदा ऑर्गनायझेशन म्हणजे संघटना बांधली. त्याची जी अखिल भारतीय बैठक केली त्यात महाराष्ट्रातून लोकमान्य टिळक गेले होते, पंजाबमधून लाला लजपतराय गेले होते. मग दयानंद सरस्वतींनी सुद्धा हा वसा उचलला. त्यांनी सुद्धा गुरुकुळ आणि DAV स्कूल सुरू केल्या. म्हणजे खूप लोकांनी, समर्थ लोकांनी हे सगळं आंदोलन सुरू केलं होतं. पण केलं होतं म्हणावं लागतं. प्रयोग खूप झाले, यशस्वी प्रयोग झाले. रवींद्रनाथ ठाकूरांचं शांतिनिकेतन म्हणजे आज आपण ज्याचं स्वप्न बघू असा भारतीय शिक्षणाचा प्रयोग. बरोबर आहे. पण दुर्दैव म्हणजे 1947 मध्ये आपण राजकीयरित्या स्वाधीन झालो आणि बौद्धिकरित्या मात्र जास्त पराधीन झालो. कारण अशा लोकांच्या हातात ब्रिटिशांनी योजनापूर्वक देशाची सूत्र सोपवली, जे ब्रिटिश गेल्यानंतर भारताला ब्रिटिशांच्या पद्धतीने चालवतील. हे एक म्हणजे लक्षात ठेवण्यासारखं वाक्य आहे की ब्रिटिश तर गेले पण सवाई ब्रिटिशांच्या हातात त्यांनी देशाची सूत्र सोपवली. आणि त्यामुळे रवींद्रनाथ ठाकूरांचं शांतिनिकेतन गेलं. इवन महात्मा गांधीचा बुनियादी शिक्षण पद्धतीचा सुद्धा सन्मान राहिला नाही. बरोबर आहे, बरोबर. श्री अरविंदांचं गेलं. सगळ्या आता आपण संस्था बघितल्या तर त्यांचं युरोपीकरण, ब्रिटिशीकरण, मेकॉलेकरण, सरकारीकरण होऊन गेलं. म्हणून हे सगळे प्रयोग इतके होऊन सुद्धा आज आमचं शिक्षण वैचारिकरित्या ब्रिटिशच राहिलं. म्हणजे ब्रिटिशही नाही म्हणता येणार, आता युरो अमेरिके म्हणायला हवं. त्याला धार्मिक विचारावर आधारित म्हणायला हवं, सेमेटिक जीवनदृष्टीवर आधारित असं राहिलं. ह्याचा काहीतरी आम्ही समाचार घेतला पाहिजे. हा जो राष्ट्रीय शिक्षण आंदोलनाचा जो वसा आहे तो आपण पुढे चालवला पाहिजे. म्हणून पुनरुत्थान विद्यापीठाची स्थापना झालेली आहे. ते तुमचं म्हणणं अगदी खरं आहे. मूलभूत विचार मनात ठेवून या पुनरुत्थान विद्यापीठाची स्थापना झालेली आहे. अनेक गोष्टींचा विचार इंदुताई आपण केलेला आहे. सूक्ष्म पद्धतीनं भारतीय शिक्षण पद्धती, त्यावर झालेली आक्रमणं, ती का झाली, आक्रमण करणाऱ्यांची मानसिकता, आक्रमण आपल्यावर झाली, आपली मानसिकता, आणि त्याचा आत्तापर्यंतचा जो चढ उताराचा आलेख आहे याच्यावर खूप छान पद्धतीनं मांडलेला आहे. पण जसं एक वाक्य आत्ता आपण बोललात की प्रयत्न अनेकांनी केले, यशस्वीपणे ते राबवण्यामध्ये कुठेतरी आम्ही कमी पडलो. पुनरुत्थानच्या दृष्टीने हा जर एक धोक्याचा इशारा असा लक्षात घेतला तर त्याच्या संकल्पना, त्याच्या विस्ताराच्या संकल्पना या संदर्भात आपण काहीतरी ठोस विचार नक्कीच केलेला असेल तर तो विचार आम्हाला ऐकायचा आहे. पुनरुत्थान विद्यापीठाने एक संकल्प घेतला आहे.
भारतीय ज्ञानधारा की प्रतिष्ठा हम्म, विद्वज्जनों एवं सामान्य जनों की हम्म, कृति, वाणी, हम्म, मन, बुद्धि एवं हृदय में हो, हम्म. इसलिए जो भी आवश्यक आहे वो सब करना, वा वा. असा संकल्प आहे. म्हणून मुळातला ती की वाक्य जरी दोन असली हां, तरी सुद्धा संपूर्ण भारतीय समाजाला एकत्रित करण्याचं काम करणारी ती वाक्य आहे. हां. आता त्याचे व्यावहारिक पातळीवर उतरलं तर 3 मुख्य सिद्धांत आहे. बर. एक, शासन मान्यतेने विद्यापीठ काम करणार नाही. बर. समाज मान्यता पाहिजे आणि विद्वज्जनांची मान्यता पाहिजे. ज्ञानाचं क्षेत्र आहे म्हणून विद्वज्जनांची मान्यता आणि समाजाच्या हितासाठी आहे साठी सुरू केलेलं आहे. म्हणून त्यांची. समाज मान्यता. शासन मान्यता एवढ्यासाठी नको आहे की आम्ही शासनाचे विरोधी आहोत, नाही. शासन ही संपूर्ण समाजतंत्राचा एक भाग आहे. त्या दृष्टीने आम्ही शासनाला जे काही मदत करू शकू, मार्गदर्शन करू शकू तसा करायचा. बरोबर. पण आधी काळापासून 19व्या शतकाच्या प्रारंभीपर्यंत शिक्षण हा शासनाचा विषय नाही राहिलेला. बरोबर. भारताचा इतिहास सांगतो. आणि त्याचं मूळ कारण हे की विद्यापीठांमध्ये, शाळांमध्ये, गुरुकुळांमध्ये समाज जीवन, राष्ट्रजीवन चालेल कसं ह्याचं तर शिक्षण दिलं जातं. बरोबर आहे. बरोबर आहे. मग शिक्षण ह्या समाजाला आणि शासनाला मार्गदर्शन करेल, हम्म. सहाय्य करेल. तेच त्याच्या अधीन कसं राहिले. अगदी बरोबर. म्हणजे राज्याच्या अधीन असणारी कुठलीही संस्था राज्याला मार्गदर्शन कसं करेल किंवा वेळ आली तर कान कसं धरेल. हम्म, हम्म, हम्म. म्हणून त्याला स्वायत्त केलं पाहिजे. स्वायत्त केलं म्हणजे शिक्षकाने स्वतःच्या जबाबदारीने देशाच्या शिक्षणाचा प्रश्न हाताळला पाहिजे. पाहिजे. स्वायत्त त्याला म्हणतात. आजकाल काही लोक, खोळी लोक, स्वायत्त म्हणजे शासनाने पैसे द्यावे पण आणि आम्ही काय करायचं ते ते लुडबुड करू नये असं त्याचा अर्थ होत नाही. स्वायत्त म्हणजे जबाबदारी घ्या. आम्ही असताना देशात अज्ञान कसं राहील असं जे मानतात त्यांनी हे असं केलं पाहिजे. म्हणून हा जो पहिला शब्द आहे ना, सिद्धांत. जबाबदारी, अध्यापकांची जी जबाबदारी आहे ती सगळ्यात महत्वाची. कारण ब्रिटिशांनी पहिलं काम केलं, गुरुला नोकर केला. तो गुरु होता. आज सुद्धा खेड्यापाड्यांमध्ये मुलांचे गुरुजी म्हणजे आमचे गुरुजी, हो. गावचे गुरुजी असं स्वाभाविक होतं आमच्या इथे. आज कुलगुरू सुद्धा पॉलिटिकली अपॉइंटेड असतो. हो. हो. मग त्याला कुठलं कुल आणि कुठले गुरु, कुठल्या कुलाचे गुरु, काय ते म्हणजे शब्दांना अर्थ राहिला नाही. कारण व्यवस्था सुद्धा तशी नाही राहिली, कारण दृष्टी तशी राहिली नाही. म्हणून पहिला सिद्धांत पुनरुत्थान विद्यापीठाचा शासन मान्यतेने नाही कामं करायची, शिक्षणाची समाज मान्यता आणि विद्वन मान्यता ह्याने करायची. म्हणून समाजानेच पोषण करावं. दुसरी, अर्थनिरपेक्ष झालं पाहिजे. पैसे नाहीत म्हणून कोणाला शिकायला मिळत नाही असं व्हायला नको. आणि पैसे आहेत म्हणून पाहिजे त्या विद्याशाखेत प्रवेश मिळेल असंही नाही होणार. योग्यता पाहिजे, पात्रता पाहिजे, तर प्रवेश मिळेल. आणि कोणाला प्रवेश द्यायचा, कोणाला नाही द्यायचा हे गुरुकुळाच्या आचार्यांनी ठरवलं पाहिजे. असा हा अर्थनिरपेक्ष व्यवस्था. आणि तिसरी, सर्व स्तरांवर भारतीय ज्ञान संपदाच असली पाहिजे विषय वस्तू म्हणून. असे 3 सिद्धांत आहेत. म्हणून जितकं काही करतो ते या 3 सिद्धांतांवर आधारित असं करतो. हे कठीण काम आहे. आम्ही पण समजतोच आहोत की हे कठीण काम आहे. मोठ्या प्रमाणावर ते करायचं, कठीणच आणि हे करायचं. पण कठीण काम असेल तर नाही करायचं असं तर काही नियम नाहीये. तरी कोणीतरी सुरुवात करायला हवी. पाहिजे. आणि आतापर्यंतचा हा सगळा अनुभव लक्षात घेता, इतर जणांनी जो प्रयत्न केलेला आहे तो लक्षात घेता, आपला हा प्रयत्न जास्तीत जास्त काळापर्यंत टिकून राहावा, समाजापर्यंत पोहोचावा, समाजाला त्याचं महत्त्व कळावं,
समाजाला त्याची उपयोगिता कळावी या दृष्टीने याच्या विस्ताराच्या किंवा भविष्याच्या ज्या संकल्पना आहेत त्याचे काही आपण ठोकताळे बांधलेले असतील हो की नुसती सुरुवात नकोय. हां ते सुरुवात करून त्याला कुठपर्यंत घेऊन जायचं जायचं. म्हणजे बी पेरणं नव्हे पण बी पेरल्यानंतर त्याचा वृक्ष मशागतही होईपर्यंत करावी कसं लागेल. जायचं आणि वृक्ष झाल्यानंतर त्याची फळं कशी चाखायला मिळतील याचा जो विचार आहे त्याच्याबद्दल आम्हाला जरा. हां तुम्ही अगदी खूपच म्हणजे मला खूपच बरं वाटतंय आपलं सांगायला मिळतंय म्हणून. तर असं आहे मी आणखीन एक 2-3 वाक्य सांगते आणि मग पुनरुत्थान विद्यापीठाची योजना कशी आहे ते सांगते. एक आजीवन शिक्षण हा सिद्धांत. आजीवन म्हणजे गर्भधारणेपासून अंत्येष्टीपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत शिक्षण. त्यासाठी आजीवन कुठे राहतात, घरात राहतात म्हणून कुटुंब शिक्षण. आणि दुसरं सार्वत्रिक शिक्षण म्हणजे केवळ शाळेतच शिकायला मिळतं असं नाही, घरात समाजात सर्वत्र कार्यालयात सगळीकडे शिकायला मिळतं. असा एक व्यापक शिक्षणाचा विषय घेऊन पुनरुत्थान विद्यापीठ काम करतं. हे संपूर्ण भारताच्या सहयोगाने संपूर्ण भारतासाठी असा हा प्रयोग आहे. कारण खूप चांगले चांगले प्रयोग देशभरात आत्ताही चाललेले आहेत पण ते स्वतःपुरते सीमित असल्यामुळे या देशाच्या तथाकथित मुख्य शिक्षण प्रवाहावर त्यांचा काही प्रभाव नाही निर्माण झाला. आपला उद्देश असला पाहिजे संपूर्ण देशात भारतीय शिक्षणाची प्रतिष्ठा झाली पाहिजे. भारतात भारतीय नाही तर आणखीन कुठलं असेल म्हणून हा देशभरातला. म्हणून आम्ही 5 तप अशी योजना केली आहे. तप म्हणजे 12 वर्षाचा काळ. अशी 5 तपांची योजना म्हणजे 60 वर्षांची योजना केली आहे. बापरे. हेच ऐकून काही लोक हसतात, काही लोक म्हणतात अरे आत्ताच सगळं रसातळाला जायला निघालं, तुम्ही 60 वर्षाची कुठे गोष्ट करता. म्हणतात 60 वर्ष कोणी पाहिली. मी म्हणते मी नाही पाहिली 60 वर्ष पण आज जो 3 वर्षाचा मुलगा आहे त्याने पाहिली आहेत 60 वर्ष. त्याने पाहिली आहे. मग आजोबा आंब्याचं झाड लावता त्यांनी नातू खातो आंब्याची फळं. हे तर आपल्या देशामध्ये तसंच चाललेलं आहे ना. सागरपुत्रांना जेव्हा उद्धार करायचा होता आणि गंगेला पृथ्वीवर आणायची होती तर भगीरथ राजाच्या आजोबांनी तपश्चर्या सुरू केली होती, वडिलांनी चालू ठेवली आणि भगीरथ राजांनी तडीस नेली. असंच असतं. म्हणून 60 वर्ष म्हणजे कमीत कमी 3 पिढ्यांची योजना झाली. त्याला 5 तपांमध्ये विभाजित केली. पहिलं तप त्याला आम्ही नाव दिलं नैमिषारण्य. हे पण म्हणजे समजून घेण्यासारखं आहे. ह्याचं एक सूत्र म्हणजे पोलरायझेशन ऑफ द इंटेलेक्च्युअल्स ऑफ द नेशन. ध्रुवीकरण करा. सर्व भारतीय शिक्षणाची ज्यांना चाड आहे, जे विचार करतात, भाषण करतात, लेखन करतात, प्रयोग करतात, प्रयत्न करतात, त्या सगळ्यांना एकत्र आणा म्हणजे मग सामर्थ्य वाढेल. याला सामर्थ्याची, ज्ञानाला आणि चांगलेपणाला सामर्थ्याची जोड असायलाच पाहिजे. नाहीतर कोण ऐकतो, नाहीतर कोणच नाही शकत. म्हणून सामर्थ्य, बुद्धीचं सामर्थ्य, मानसिक शक्तीचं सामर्थ्य, केवळ त्या युद्ध मैदानाच्या शस्त्रास्त्रांचं नाही, हे ह्यांचं सामर्थ्य असलं पाहिजे. तर नैमिषारण्य का बरं नाव ठेवलं? महाभारताचं युद्ध संपलं आणि 18 अक्षौहिणी सैन्याचा नाश झाला. संपूर्ण समाज जीवन विस्कळीत झालं. त्यानंतर परीक्षिताचा राज्याभिषेक झाला आणि कलियुग सुरू झाला. प्रजेचं शारीरिक, मानसिक, बौद्धिक सामर्थ्य कमी झालं. अशा स्थितीमध्ये समाजाची घडी पुन्हा नीट कशी बसवायची यासाठी नैमिषारण्यात शौनक ऋषींचं गुरुकुल होतं. त्यांनी पुढाकार घेतला आणि देशभरातल्या आचार्यांना बोलावले तिथे
आणि विद्वत परिषद ग्रेट ग्रँड नॅशनल एज्युकेशनल सेमिनार सेमिनार सुरू झाला. त्या काळातला तो सेमिनार. आणि 88,000 आचार्य होते. बर. त्याच्यात 12 वर्ष चालला. बापरे. इतक्या मोठ्या प्रमाणावर अशा पद्धतीने जोपर्यंत आपण विचार करणार नाही तोपर्यंत आज सुद्धा भारतीय समाजाची घडी पुन्हा बसणार नाही. हे तर आपण इतिहासातून शिकलं पाहिजे. म्हणून पहिल्या तपाचं नावच नैमिषारण्य दिलं की सगळ्या विद्वानांना एकत्र करा, भारतीय जीवन विचाराबद्दल चर्चा विमर्श करा आणि पुन्हा कशा पद्धतीने आपण आज मांडणी करायची ते कळा. मुख्य सूत्र म्हणजे भारतीय ज्ञानधारा ज्या शास्त्र ग्रंथांमधून सुरक्षित आहेत त्यांचं अध्ययन करा. पण केवळ अध्ययन नाही, आम्हाला उपनिषदांबद्दल बोलायचं नाही, वेदांबद्दल बोलायचं नाही. वेद कसे जिवंत राहतील आणि उपनिषदांचं ज्ञान ऍप्लिकेशन कसं होईल ते जरुरी आहे. ते जरुरी आहे. ज्ञानाचा लोकोपयोगी होणं हा महत्वाचा. होणं, समाजोपयोगी होणं, लोकोपयोगी होणं, जीवनोपयोगी होणं हे महत्वाचं आहे ना. म्हणून त्याच्याशी अध्ययनाशी जोडलेला विषय म्हणजे युगानुकूल प्रस्तुतीसाठी अप्लाइड रिसर्च करा. हा महत्वाचा टप्पा. आजच्या काळात वेदांचा काय उपयोग आहे. आज आपण रिसर्च हा शब्द वापरतो, पण त्या काळामध्ये खरोखरच संशोधन होत होतं. हे त्याला आज आपण रिसर्च म्हणलं की फार मोठं वाटतं, आणि त्या काळात चिंतन मनन असा शब्द म्हणलं की त्याच्याबद्दल काहीच वाटत नाही. हा जो शब्दांचा खेळ आहे ना, मला असं वाटतं की हा जो नैमिषारण्य हा जो दिलेला आहे हा म्हणजे ज्या लोकांना पुढे जाऊन अध्यापनाचं काम करायचं आहे त्यांची मानसिक धारणा आणि त्यांचं ज्ञानसिंचन हा कदाचित त्यामागचा उद्देश अनिवार्यपणे हे करायला पाहिजे. आता खरं सांगू दोन सर, ऋषी ह्या शब्दाला आपण कळूनच घेतलं नाही खरोखर. ऋषी म्हणजे आपल्याला ते कल्पनेत तशा दाढी जटा सुरकुतलेले हातपाय आणि पोतडी घातली आहे, झाडाखाली बसले तसे चिंतन असं नाही. ऋषी दर्शनात ज्यांना आर्षद्रष्टा म्हणतात, म्हणजे ह्या जगाचं अनुभूतीजन्य ज्ञान ज्यांना आहे ते ऋषी. दुसरे ऋषी म्हणजे वैज्ञानिक, ऋषी म्हणजे चिंतक, ऋषी म्हणजे संशोधक, ऋषी म्हणजे शास्त्र निर्माता. म्हणजे जे त्यांना चिंतनातून अनुभूतीतून कळलं ते बौद्धिक जगाला कळावं म्हणून त्यांनी बौद्धिक मांडणी केली आणि सुलभ केलं संपूर्ण समाजासाठी. त्याला ऋषी म्हणतात. ऋषी म्हणजे तप करणारे. हा शब्द वापरतो की ऋषींना मी संशोधक म्हणतो, फक्त ते सुटाबुटात नव्हते, अडकलेले नव्हते. कारण त्यांनी जो विचार दिलेला आहे, त्यांनी जो समाजाच्या उत्थानासाठी जीवनशैली समृद्ध व्हावी यासाठी जे काही मांडलेलं आहे त्याच्या मागे जो विचार आहे ती तपश्चर्या. हे तपश्चर्या. ऋषी म्हणजे आर्षद्रष्टा, ऋषी म्हणजे तपस्वी, ऋषी म्हणजे संशोधक, ऋषी म्हणजे वैज्ञानिक, ऋषी म्हणजे शास्त्र निर्माता. अशा पद्धतीने आपले ज्ञानाचं मूळ तर ऋषींमध्ये आहे. अगदी 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 खरं. म्हणजे म्हणून आम्ही नैमिषारण्य असं पाहिलं दिलं. त्याच्यामध्ये ग्रंथ निर्माण करायचे, त्याच्यासाठी देशभरातल्या विद्वज्जनांना एका राष्ट्रीय विचाराच्या सूत्राने एकत्रित करायचे. असा हा पहिला 12 वर्षाचा शास्त्रीय अध्ययन, म्हणजे आजच्या भाषेत म्हटलं तर हायर एज्युकेशन अँड रिसर्च असा हा टप्पा. दुसरा लोकमत परिष्कार, म्हणजे अतोस्मी लोके वेदेच प्रतितः पुरुषोत्तमः. जे ऋषींना कळलं, जे शास्त्रज्ञांना कळलं ते शेतकऱ्याला, चांभाराला, कुंभाराला, शिंप्याला पण कळलं पाहिजे. अशी जी आपल्या
कथाकारांनी, संतांनी, पुराणांची रचना करणाऱ्यांनी, साहित्यकारांनी, भक्तांनी, जसं आता तुम्ही म्हणालात ते वारकरी संप्रदायासारख्या लोकांनी जे केलं ते शेवटच्या माणसापर्यंत हे समाधीजन्य ज्ञान पोचवण्याचे प्रयत्न होते. त्याला आपल्या इथे लोकशिक्षण म्हटलं. आणि त्याचा सन्मान किती केला? भगवंतांनी 15व्या अध्यायात गीतेत म्हटलं, यस्माद क्षरमतीतोहम, म्हणजे क्षर पुरुषापेक्षाही मी अतीत आहे, अक्षरादपि चोत्तम, अक्षर पुरुषांपेक्षाही पर आहे. त्याच्यामुळे अतोस्मी लोके वेदेच, वेदांमध्ये म्हणजे शास्त्रीय पातळीवर आणि लोकांमध्ये म्हणजे सर्वसामान्य लोकज्ञानात सुद्धा मला एकच नावाने ओळखलं जातं, पुरुषोत्तम. असा वेद ज्ञान, शास्त्रीय ज्ञान आणि लोकज्ञानाचा सांगड घालणारं आपले इथे जे व्यवस्था होती, त्याच्यामुळे भारत शिक्षितांचा देश होता. 100% एज्युकेशन, 100% लिटरेट. म्हणजे ऋषी म्हणेल सर्वम खलु इदम ब्रह्म, हा म्हणेल कणकण में भगवान है. अगदी बरोबर. हे म्हणजे ह्या दृष्टीने भारत ज्ञानी लोकांचा देश आहे, शिक्षित लोकांचा देश आहे आणि त्या ज्ञानाला व्यवहारात लागू करणाऱ्यांचा देश आहे. ज्ञान म्हणायचं मंचावर आणि व्यवहारात तुम्ही अडाणीपणा करायचा, स्वार्थीपणा करायचा, असा दुटप्पीपणा भारतात नाही राहिला. हे ह्या लोकांमुळे नाही राहिला. म्हणून पुनरुत्थानचं दुसरं जे तप आहे ते लोकमत परिष्कार, लोकांपर्यंत ज्ञान घेऊन जाणं. तिसरं आहे कुटुंब सुदृढीकरण. कुटुंब म्हणजे धर्म संस्कृतीच्या रक्षणाचं आणि वंश परंपरेच्या माध्यमातून पुढे घेऊन जाण्याचं केंद्र. समाजाचा संबंध आत्मीयतेचा असणं आणि त्यासाठीचं युनिट म्हणजे कुटुंब. ह्या तत्वावर कुटुंब शिक्षण आणि कुटुंब सुदृढीकरण हे तिसरं तप आहे. या 3 गोष्टी झाल्या की शिक्षणाची जबाबदारी स्वतःवर घेणारा शिक्षक वर्ग निर्माण होईल. नाही तो कुठून निर्माण होईल? म्हणून शिक्षक निर्माण. आणि असं झालं, अशी शिक्षक मग स्वतःच्या हिमतीने, स्वतःच्या कौशल्याने, ज्ञानाने आणि जबाबदारीने शाळा सुरू करतील. तोपर्यंत शाळा नाही सुरू करायच्या, तयारी करायची. 48 वर्ष तयारी करून स्वतःची तयारी होत नाही तोपर्यंत तुम्ही दुसऱ्याला कसं देणार आहात? बरोबर. म्हणून 50 वर्षानंतर पुनरुत्थान विद्यापीठाचे शिक्षक शाळा सुरू करतील. त्याचबरोबर देशभरात ज्या शाळा चालत असतील त्या रूपांतरित होतील. असं नाही की त्या नष्ट करून आम्ही नव्याने करू, त्यांना रूपांतरित करू. कारण ते मूळ भारताचेच आहेत, वाट चुकलेले आहेत. त्यांना वाट दाखवली की ते आपोआप पुन्हा भारतीय ग्रहण लागलेले लोक ग्रहणातून सुटून पुन्हा भारतीय होतील. असं पूर्ण देशभरात भारतीय ज्ञानधारेची प्रतिष्ठा झाली पाहिजे. त्याच्यामुळे आपलं जीवन चाललं पाहिजे, राष्ट्र जीवन त्याच्या माध्यमातून चाललं पाहिजे. मग भारत होईल. आणि जगाला अशा भारताची अपेक्षा आहे. कारण बिचाऱ्या पाश्चात्य जगताला समस्या सर्व प्रकारच्या निर्माण करता येतात आणि एकहीला सोडवता येत नाही. इंदुताई, मला एक प्रश्न माझ्या मनात निर्माण आला. हा जो सगळा विचार या 5 तपांचा आपण मांडलेला आहे, या विचारासाठी किती वर्ष लागली? म्हणजे हा विचार दृढ व्हावा, दृढ झाला तो, त्या मागची आपली भूमिका, म्हणजे आज एका मुलाखतीतून हे सगळं सांगणं हे इतकं सोपं नाही आहे. याला जे चिंतन, म्हणजे म्हणून मी तपश्चर्या हा शब्द जो वापरतो ना, की चिंतनातून आणि मननातून. आपल्याकडे मनन आणि चिंतन फार सरधोपटपणे वापरले जाणारे शब्द आहेत, पण ते इतके असे नाही आहेत. त्याच्यामध्ये निरीक्षण आहे, आजूबाजूच्या परिस्थितीचं ज्ञान आहे.
इतिहासाचं ज्ञान आहे, भविष्याचं ज्याला म्हणता येईल की भविष्याचा अंदाज घेणं आहे आणि वर्तमान स्थिती आहे, या सगळ्यांचा विचार करून मग हे मांडणं, तर हा माझा कदाचित हा वैयक्तिक प्रश्न असेल की किती वर्ष लागली हा विचार करायला. अं, खूप तर नाही लागली, पण आता सुदैव म्हणू, भगवंताची कृपा म्हणू, स्वभावाने आणि कर्माने तर मी शिक्षकच होते. हो. त्याच्यामुळे आता तर परवाच परिचय देताना म्हटलं, माझी शिक्षक म्हणून यात्रेची 51 वर्ष पूर्ण झाली. तर हा सतत हा विचार तर राहिला. सुदैवाने संघाच्या शिक्षण संघटनेचा परिचय झाला, तोही असाच योगायोगाने परिचय झाला. म्हणून 25 वर्ष तर मी विद्याभारती अखिल भारतीय शैक्षणिक संघटनेमध्येच पूर्णकालीन कार्यकर्ता म्हणून होते. संघचिंतनाचा प्रेरणा आहेच, त्याच्यातून हा विचार बळकट होत गेला आणि ते संघटन असल्यामुळे देशभरातला प्रवास हा सुद्धा कार्यकर्ता म्हणून आलंच. मग इंटरॅक्शन, भेटणं, बोलणं, लिहिणं, वाचणं हे सगळं सुद्धा आलं. तर ज्या ज्या लोकांनी शिकवलं त्या लोकांकडून आम्ही शिकत गेलो. आमच्यासारखे पुष्कळ हजारो लोक हे सगळं करतायत. तर त्याच्यातून हा विचार राष्ट्रीय पातळीवर सुद्धा बळकट होत गेला आणि त्याच्यातून मग हे नेमकेपणाने आता आपण योजनापूर्वक हेच करावं म्हणून हे झालं. ह्याला खत पाणी अनेकांनी घातलं. संघ याचा मूळ प्रेरणा जी आहे ते संघ आहे. संघ विचाराला आपण अशा पद्धतीने शास्त्रीय अध्ययन करून, वैज्ञानिक अध्ययन करून बौद्धिक पातळीवर आता प्रतिष्ठित करण्याची गरज आहे. ही काळाची गरज आहे. कृतीने आपण खूप समाजात, देशभरात पसरलेलो आहोत. एक स्वीकृती निर्माण झालेली आहे. भावनेने इतके तीव्र असे उत्कट प्रयत्न आपले चाललेले आहेत. कृती, भावना, आता त्याला ज्ञानाच्या क्षेत्रात शास्त्रीय पद्धतीने, वैज्ञानिक पद्धतीने बळकटपणे स्थापित करायची गरज आहे. तर आम्ही तर इतके सगळे प्रयत्नांना आता एक बौद्धिक पातळीवर निरूपण करायचा एवढाच प्रयत्न करत आहोत. पण पाठीशी एवढी मोठी व्यवस्था असल्यामुळे हे काम एकट्याने करायचं म्हटलं किंवा लोकांना दिसतं ते वाटतं की हो इतकं कठीण. त्यामुळे नाही की इतके सगळी लोक ह्याच्यात जोडलेली आहेत. आता देशभरातून जे नैमिषारण्याचं मी पहिलं तप म्हटलं, त्याच्या माध्यमाने कितीतरी लोक ह्याच्याशी जोडलेली आहेत. तेव्हा सूत्र, धागा ह्याचं काम करायचं आहे. त्या सगळ्यांना आत ओवत जायचं. अशा प्रयत्नातून पुनरुत्थान विद्यापीठ कार्यरत आहे. आत्ता सध्या कुठल्या टप्प्यावर काम चालू? आत्ता मी जे लोकमत परिष्कार म्हटलं की शेवटच्या माणसापर्यंत पोचायचं, तसं विद्यापीठ स्तरावर शेवटल्या माणसापर्यंत पोचायचं. तर आपल्या इथे खूप मोठा, मी आता म्हटलं ना प्रश्न, की आमच्याकडे होण्यासाठीच आमच्याजवळ शास्त्र नाही आहे. बरोबर, अगदी बरोबर. शाळा कॉलेजमधून शिकवायचं काय? अगदी बडबड गीतं म्हटली तर ती तशीच, गोष्टी म्हटल्या तर तशाच, तपशील म्हटला तर तो तसाच, आणि सिद्धांत म्हटले तरी तसेच. तर ते कंटेंट जनरेशन हा मुख्य टप्पा आहे. कसं होतं, विद्यापीठांच्या ग्रंथालयांमधून जर संदर्भ ग्रंथ बघितले तर ते पूर्णपणे सेमिटिक विचाराने ओतप्रोत आहे. अगदी बरोबर. सेमिटिक विचार म्हणजे आपला जो दैवासुर संग्राम किंवा सूर असुर संग्रामातलं जे असुरांचा विचार आणि शक्ती आहे तो सेमिटिक विचार. त्या सेमिटिक विचाराला जोपर्यंत आपण रिप्लेस करत नाही, म्हणजे नुसतं हे नको, ह्याने किती सर्वनाश केला असं ओरडून सांगून सुद्धा काही होत नाही, जोपर्यंत आपल्या ग्रंथालयातली ती पुस्तकं नष्ट होत नाही. आणि मग काय करायचं हे
व्हॅक्यूममध्ये काहीच चालत नाही. ती जर रिकामी केली तर ती भरून काढायलासाठी म्हणून आपल्याकडे पुस्तकं पाहिजेत. म्हणून आता विद्यापीठाने एक कठीणच वाटेल ऐकायला असा प्रकल्प, महाप्रकल्प सुरू केला आहे. त्याचं नाव आहे ज्ञानसागर महाप्रकल्प. 16 जुलै 2019 व्यास पौर्णिमेपासून सुरू झाला. ह्या प्रकल्पात मी 1051 ग्रंथांचं निर्माण आणि प्रकाशन करीत आहोत. वा वा. हे सगळ्या विषयांचे आहेत. म्हणजे आज शिकवले जातात ते, आणि आज शिकवले नाही जात पण शिकवले गेले पाहिजे ते. असे सुद्धा अशा सर्व विषयांना धरून हे ग्रंथ निर्माण होत आहेत. अध्यात्म विद्या विद्यानाम, अध्यात्म विद्याला अधिष्ठान मानून सर्व विषयांची मांडणी करणे. म्हणून हा ग्रंथांमध्ये हिंदू भौतिक विज्ञान असे पण ग्रंथ आहेत, बरं. हिंदू मनोविज्ञान असे पण आहेत, हिंदुत्व असे पण ग्रंथ आहेत. म्हणजे एक प्रयत्न, हिंदुत्व, भारतीयत्व, धर्म ह्याच्या प्रती डिफेन्सिव्ह होण्याची काहीच गरज नाही, बॅकफूटवर येण्याची काहीच गरज नाही. हिंदुत्व हेच प्रतिपादित केलं पाहिजे, धर्म हेच प्रतिपादित केलं पाहिजे. आणि म्हणून आमच्या शास्त्रीय पद्धतीला आधार सुद्धा अध्यात्माचाच असला पाहिजे. असं करून अध्यात्म, धर्म, समाज, संस्कृती, मनोविज्ञान, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, कुटुंब शिक्षण, अधिजननशास्त्र, शिक्षणशास्त्र, गोविज्ञान, भौतिक विज्ञान, व्यायाम, योग, कला, संस्कृत असे सर्व विषयांचे ग्रंथ याच्यात आम्ही समावलेले आहेत, ज्यांचा मूळ खाका भारतीय आहे. ते सगळे कंटेंट म्हणून हे आत्ताचे जे अभ्यासक्रम आहेत त्याला रिप्लेस करतील. त्यासाठीचे जे हे ग्रंथ आहेत, जोपर्यंत आपण हे देत नाही तोपर्यंत शिकवा 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 म्हणून काही होत नाही, सांगण्यात काही अर्थच नाही. हे आहे याच्यावर आधारित आपल्याला शिकवायचं. म्हणून ह्याच्या नंतर आता पुढच्या 28 जानेवारी 2023 रथसप्तमीला हे एका बरोबरच ह्याचं प्रकाशन होणार. त्यानंतरचा मूळ टप्पा म्हणजे विद्यापीठांमधून जाणं, बोर्ड ऑफ स्टडीजच्या लोकांशी संवाद साधणं, आता तुम्ही अभ्यासक्रमात असं परिवर्तन करा असं निवेदन करणं, त्यासाठी लागणारे हे सगळे संदर्भ ग्रंथ आहेत असं म्हणणं. हे संदर्भ ग्रंथ, हे संदर्भ ग्रंथ आहेत, आता तुम्ही करा. विद्यार्थ्यांना वाचायसाठी म्हणून हे आहे. त्या एक मोठा 200 ग्रंथांचा जो टप्पा आहे तो आहे भारतीय ज्ञान पाठावली. 5 वर्षापासून मुलं वाचायला शिकतात, तिथपासून ते ग्रॅज्युएशन पूर्ण करतात तोपर्यंत विद्यार्थ्यांना भारत हा विषय कळला पाहिजे. आज तुम्ही इंजिनिअरिंग करा, मेडिकल करा, कम्प्युटर शिका, पण भारताबद्दल काहीच माहिती नाही असं नाही चालत, किंवा आहे तर ती चुकीची आहे. तर ती भारताबद्दल, भारतीय जीवनदृष्टी, भारतीय ज्ञानसंपदा, भारतीय संस्कृती, भारतीय जीवनशैली, भारतीय सांस्कृतिक इतिहास, भारताचा प्राकृतिक सांस्कृतिक परिचय, भारताची पराक्रम गाथा, भारताची विश्वदृष्टी, भारत विश्वगुरु म्हणजे काय, हे सगळं ज्ञान विद्यार्थ्यांना मिळालं पाहिजे. म्हणून काही पुस्तकं त्यातली थेट पाठ्यपुस्तक म्हणून वापरली जातील अशी, आणि काही पुस्तकं ग्रंथालय संदर्भ ग्रंथ म्हणून त्याच्यातून असतील अशी ही आमची ज्ञानसागर महाप्रकल्प आहे. आणखी एक मुद्दा याच्यामधून असा जाणवतो मला की ह्या ग्रंथांची निर्मिती झाल्यानंतर सर्वसाधारणपणे आताची जी पिढी आहे, ज्याला आपण म्हणू की पाश्चात्यांचं आक्रमण असलेली पिढी आहे, की यांना अध्यात्म म्हणजे देवदेव ही जी धारणा असते ना, अध्यात्मामधलं जे ज्ञान आहे, विज्ञान आहे, ते त्यांच्यापर्यंत या पुस्तकांच्या, या ग्रंथांच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोचलं, मग त्यांना याची गोडी लागेल. आणि म्हणून हा प्रकल्प माझ्या दृष्टीने जास्त महत्त्वाचा आहे. इंदुताई, एक म्हणजे आपण खूप वेळ बोलत आहोत, एक प्रश्न माझ्या मनात निर्माण झालेला आहे.
तर तो प्रश्न असा की मानवाच्या पातळीवर शिक्षण कसं असावं या दृष्टीने आपण भारतीय हा शब्द थोडासा बाजूला ठेवूया आपण. यू मीन वैश्विक. हा, मी त्याच्याचकडे येतो की भारतीय हा शब्द बाजूला ठेवून हे जर सगळं आहे तर मग याला वैश्विक शिक्षण पद्धती हा शब्द का नाही वापरायचा? कारण कुठलाही माणूस भूप्रदेश वेगवेगळा असेल, स्वभाव जसा आपण सुरुवातीला सांगितलं त्याचे स्वभाव वेगवेगळे असतील, धारणा वेगवेगळी असेल, संस्कृतीमध्ये थोडाफार फरक असेल, पण प्रत्येकाचं ध्येय एकच असतं. म्हणजे कदाचित पुनर्जन्म हा विषय आपण बाजूला ठेवूया सध्यापुरता, पण जो काही जन्म मला मिळालेला आहे, जे काही जन्मापासून मृत्यूपर्यंतचा जो माझा प्रवास आहे, तो प्रवास असा उभा व्हावा आणि तो प्रवास मला जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीनं लोकांशी जमवून घेत जगता यावा. म्हणजे माझा विचार केला, समस्या अनेक निर्माण होतात. म्हणजे जसं आपण सांगितलं की आज पाश्चात्यांमध्ये समस्या निर्माण झालीत पण त्याला सोल्युशन नाही आहे. हे सोल्युशन देणारं शिक्षण आहे. मग या सोल्युशन देणाऱ्या शिक्षणाला फक्त आपण भारतीय या एका चौकटीत का गुंफायचं? तिची चौकट मोठी का नाही करायची? त्याला मी अशा वाक्यात बांधीन, भारतीयांनी केलेला जगाचा विचार, त्याला आम्ही भारतीय म्हणतो. हा भारतीय विचार आहे. तर भारत स्वभावाने सर्वांचा विचार करणाराच देश आहे. तर मी काही उदाहरणं सांगते. किती सामान्य सर्वसामान्य सार्वत्रिक प्रार्थना आहे. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. आम्ही कधी असं नाही म्हटलं भारतीयाः भवन्तु सुखिनः. आम्ही कधी नाही म्हटलं हिंदवः भवन्तु सुखिनः. आम्ही कधी नाही म्हटलं मनुष्याः भवन्तु सुखिनः. नाही, प्राणी मात्र, पदार्थ मात्र सुखी व्हावो होवो. तर मग वैश्विक मानवता सुखी होवोच हीच आमची नेहमी दृष्टी राहिली. म्हणून भारत जेव्हा विचार आणि व्यवहार करतो तेव्हा तो वैश्विकच असतो. भारतीय इज इक्वल टू वैश्विक. चिंतनाच्या पातळीवर, दृष्टीच्या पातळीवर आमचं मानस काय तर हे असंच, आमची दृष्टी काय तर ही वैश्विक. आमचे प्रयत्न कोणासाठी? जगभरासाठी. वसुधैव कुटुंबकम, उदार चरितानाम तू वसुधैव कुटुंबकम. जी लोक उदार चरित म्हणजे उदारतेने बघणारी आहेत. अयम निज परो वेती गणना लघुचेतसा. म्हणजे ज्यांचं चित्त इतकं संकुचित आहे त्यांना तर हे माझं हे तुझं असं असतं. पण उदारचरित लोक तर वसुधैव कुटुंबकम, आमचं जग हे आमचं घर आहे. जगातली सगळी लोक आमचीच आहे. आणि म्हणून भारताप्रमाणे आम्ही जगाचा विचार आधी करू, नंतर आमचा करू. जगासाठी आम्ही काहीही त्याग करायला तयार होऊ. तर असं होतं. सर्व यद भूतहितम अत्यंतम, जे सर्व भूत मात्राचं अत्यंत हित आहे तेच आम्ही करणार, त्यालाच आम्ही आमचा धर्म मानणार. म्हणून भारतीय विचार हा विश्वकल्याणकारी असा आहे. स्वतः पुरता विचार कधी करत. बरोबर आहे. पण फरक कुठे आहे? भारतीय विश्वदृष्टी आणि अभारतीय विश्वदृष्टी ही वेगळी आहे. भारतीय विश्वदृष्टी संपूर्ण विश्वाला स्वतःच्या कवेत घेणारी आहे. ऑल इन्क्लुसिव्ह, सर्व समावेशक अशी आहे. अभारतीय दृष्टी एक्सक्लुसिव्ह आहे, द्वैतात्मक आहे. बरोबर आहे. त्यामुळे आम्हाला भारतीय दृष्टीने जगाचं कल्याण करा, जगाचा विचार करा, जगाचं भलं करा असा विचार मांडण्यासाठी हे वेगळं सांगायची गरजच नाही. गरजच नाहीये. ही भारत म्हटला की असंच असणार. भारतीय म्हटले की सावरकर म्हणतात तसं
कधी कधी आपण सद्गुण विकृतीचे शिकार झालेलो आहोत. इतके भले जगाचा विचार करणारे म्हणजे सहिष्णुतेची हां, पराकाष्ठा किती असते. तर ठीक आहे, आमची मंदिरं करा उद्ध्वस्त, बिचारे कुठे जातील हे? हां, हां. असे आपण करून करून कितीतरी संकट ओढावून घेतलेली अगदी, आहेत अगदी, अगदी बरोबर आहे. आपल्यावर, तरी पण आपण ही सोडली नाही दृष्टी. आम्ही ते संकटांना परास्त करू, पण आमची दृष्टी सोडणार नाही. इतका जो चिवटपणा भारताचा आहे, त्याच्यामुळे तो चिरंजीव झालाय. हा, हेच महत्वाचं. आणि ह्याचं त्याच्यामुळे. सगळं जे मूळ आहे ते जसं आपण सुरुवातीलाच सांगितलं की ज्ञाननिष्ठ ही जीवनशैली भारतीय जीवनशैली आहे. आपल्याकडे आपल्या संस्कृतीमध्ये, भारतीय संस्कृतीमध्ये फक्त मानवाचाच विचार केला नाही, जसं आपण सांगितलं, पदार्थ मात्र असतात. सगळ्यांचा विचार केलेला आहे. यांना देवतत्व देण्यापर्यंत आपण विचार अगदी, केलेला आहे. अगदी, म्हणजे अगदी. पर्वताला देवतत्व देणं, नदीला देवतत्व देणं, यांना देवतत्व देण्यापर्यंतचा हा आणि विचार आहे. त्यांच्यासाठी यज्ञभाग काढणं, हां, म्हणजे हां, त्यांचं रक्षण पोषण आदर सन्मान हे करणं देवता म्हणून. आणि म्हणूनच मला असं वाटतं की निसर्ग आणि मानव यांचा जो अन्योन्य संबंध आहे, याचा विचार वेदकाळामध्ये जो झालेला आहे, त्याचं परिष्करण करत 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 आत्तापर्यंत आपण आलेलो आहोत. आणि याला आपण हा धारण केलेला धर्म आहे आपला, तो मर्यादित नाही आहे, तो वैश्विक स्वरूपाचा आहे, मानव कल्याणाचा आहे, कुठल्याही भूप्रदेशातला मानव असो. इंदुताई, आज आपण इतक्या सुंदर पद्धतीनं भारतीय शिक्षण, भारतीय मूल्य, ज्ञाननिष्ठा आणि भारतीय ज्ञान या संदर्भात आम्हाला सगळी माहिती दिलीत. इतका वेळ आपण आमच्या श्रोत्यांशी चर्चा केलेली आहे, त्याबद्दल रेडिओ देवगिरी आणि पस्तुरी यूट्यूब चॅनल या दोन्ही माध्यमांच्या वतीनं मी आपले आभार मानतो. नमस्कार. मला सुद्धा तुमच्या दर्शक आणि अरे, श्रोत्यांपर्यंत पोचायची संधी दिली, त्याबद्दल तुमचाही धन्यवाद आणि सर्वांना नमस्कार. नमस्कार.